हातकणंगले कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक कामगारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। गेल्या 3 महिन्यात 2 कामगारांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। कंपनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोरगरीब कामगारांचे नाहक बळी जात आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून मयत आणि जखमी कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। हातकणंगले कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी फेरो कास्ट या फाउंड्रीत मागील आठवड्यात 22 वर्षीय आरिफ काझी या कामगाराचा मशीनमध्ये चिरडून मृत्यू झाला। पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने कामगार काम करतात। कंपनी प्रशासनाने सुरक्षेची साधनं दिलेली नाहीत। त्यामुळे गेल्या 3 महिन्यात आरिफ काझी आणि उमेश पाटील या 2 कामगारांचा मृत्यू झाला। तर कागलमधील विजय भोसले आणि हुपरीतील तौफिक मुल्लाणी हे 2 कामगार गंभीर जखमी झाले। त्यापैकी तौफिक मुल्लाणीचे दोन्ही हात तुटल्याने तो कायमचा अधू बनलाय। कंपनी मालक आणि व्यवस्थापनाच्या दबावामुळे गोकुळ शिरगाव पोलिसांनी या अपघाताकडे दुर्लक्ष केलं। अखेर मुल्लाणी कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। एकूणच कंपनीचे मालक आणि प्रशासन यांच्या बेफिक्रीमुळे गोरगरीब कामगारांची सुरक्षा धोक्यात येते। अशा कंपन्यांवर कामगार आयुक्तांनी कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन छेडेल या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे पट्टणकोडोली शहर प्रमुख शिवानंद पणंदे यांनी दिले।